सांगा. 1 किती आहे त्याच्यात त्रिकोण? हां, 1 2 3 4 5 6 7 याच्यात किती आहेत? शाबाश. हां, मोजा. 1 2 3 4 किती आहे त्याच्यात? 4 अशा प्रकारे तुम्हाला हे जमलेलं आहे. आता हा जो भाग आहे हा कसा करायचा पहा. हा मोठा त्रिकोण आहे का नाही? एवढा मोठा त्रिकोण आहे. परत हा पण इथं छोटा आहे, हा पण इथे एक छोटा तयार झालेला आहे, हा पण छोटा तयार झालेला आहे. पण आणि त्या सगळ्यांचा एक मोठा हे इथे असा आहे का? मग त्याच्याही खाली असा एक मोठा आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा पार्ट तयार झाले आहेत. हा एक छोटा, हा एक त्याचा स्वतंत्र, हा एक इकडे तोंड केलेला स्वतंत्र. ठीक आहे. परत हा भल्ला मोठा आहे. मग त्यामध्ये पुन्हा आणखीन हे पार्ट तुकड्यांमध्ये, हा एक त्याचा पार्ट आहे, हा एक त्याचा पार्ट आहे की नाही बरेचसे. आता अशा वेळात काय करायचं, याचा एक बेस सांगतो तुम्हाला मी. पहा, मी अशी आकृती घेतो आणि मी काय करतो, मी फक्त इथे जर अशी लाईन जर मारल्या 1 किंवा 2, ही बेस झाली. त्या 2 लाईन मारल्या. आता इथे काय पाया फक्त मोजायचा, म्हणजे खालच्या बाजूलाच मोजायचे. ही त्रिकोण किती आहेत असे उभे आहे का नाही, जास्त मोजायची गरज नाही. 1 2 3 इथे दिले नंबर मी. मग आता यांची प्लस करा. 3 आणि 2 5 आणि 1 किती त्रिकोण आहे तिथे? 6 त्रिकोण आहे. कळलं का इथे? मग आता आपण याच्या अगोदरच्या याच्यातलं आहे बरं काय, मागच्या भागातलं आहे, तिसऱ्या भागातलं, त्याच्यात असं पाहिलं आपण. मग हे पण असंच आहे. हे पहा, उभ्या लाईन आहेत का, फक्त मधात एक आडवी झाली म्हणजे त्याचा पाया समजायचा. कळलं आता? बघा, पायाला आपण काय करतो, 1 2 3. परत ह्या छोट्या त्रिकोणाचा एक पाया आहे, 1 2. पाया म्हणजे खालचा बेस जिथे बसतो त्रिकोण तो. परत ह्या एक छोट्या त्रिकोणाचा एक हा पाया आहे, 1 2 3. बघा बरं, 3 आणि 2 5 आणि 1 इथे आलं 6. मग इथे पण किती येणार? 6. आणि इथे किती येणार? 6 1 साईन 2 साईन 3 किती त्रिकोण आहेत सगळे? 18 त्रिकोण आहेत. कळलं तुम्हाला? छान आहे की नाही? चला मग आता अशा आधारावर आणखीन एखादं 2 घेऊया.